Thank you so much तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार for all your love तुमच्या सगळ्या प्रेमासाठी and all your prayers. तुमच्या सगळ्यांच्या सर्व प्रार्थनांसाठी. खाली बसा सर्वांनी. Please be seated. सगळ्यांनी प्लीज खाली बसा. Everyone is looking so wonderful. सर्वजण सुंदर दिसत आहेत. All in South Indian attire. सगळ्यांनी साऊथ इंडियन साड्या घातलेल्या आहेत. That लुंगी shows घातली your आहे. love for me. त्यातून तुमचं माझ्यावरचं प्रेम कळतं की माझ्यासाठी तुम्ही त्या साड्या घातल्या आणि माझ्यासाठी तुम्ही ती लुंगी घातली. Yes, I really appreciate what you have done मी for me. कौतुक करतो माझ्यासाठी तुम्ही लोकांनी जे केलंय त्याबद्दल. Amen. आमेन. So today is my birthday. आज माझा वाढदिवस आहे. Actually, it is tomorrow. खरं म्हटलं तर उद्या आहे. Today I am 65 years old. आज मी 65 पूर्ण आणि 66 चालू आहे. Tomorrow I'll be 66 years old. उद्या मी 66 पूर्ण आणि 67 चालू होणार आहे. And then in another 4 years I'll be 70. अजून 4 वर्षांनंतर मी 70 वर्षाचा होणार आहे. In 4 years I'll be 70. अजून 4 वर्षात मी 70 वर्षाचा होईन. 2029 मध्ये मी 70 चा होईन. And I've got a body of 35. आणि माझं शरीर 35 वर्षाच्या मुलासारखं आहे. By God's grace. देवाच्या कृपेने I can run with all the youth. सगळ्या तरुण मुलांबरोबर मी शर्यतीत भाग घेऊ शकतो. धावायच्या शर्यतीत Even at this age. या वयात सुद्धा. By God's grace my eyes have not become dim. देवाच्या कृपेने माझे डोळे अजून अंधुक झाले नाहीत. मला अजून चष्म्याचा नंबर नाही. By God's grace I am healthy and strong. देवाच्या कृपेने मी आरोग्यवान आणि बलवान आहे. For me age does not matter, माझ्यासाठी वयाने फरक पडत नाही. nor do birthdays matter. किंवा माझ्यासाठी वाढदिवस सुद्धा महत्व ठेवत नाही. मी बर्थडेला सुद्धा महत्व देत नाही. In fact, I told my wife, उलट पक्षी मी माझ्या बायकोला म्हणालो होतो I don't want to celebrate my birthday. मला नाही माझा बर्थडे करायचा. I know of a great man of God मला एक देवाचे महान सेवक माहित आहेत who lives in Nigeria. जे नायजेरियामध्ये राहतात. He celebrated his birthday once in 4 years. त्यांनी 4 वर्षातून एकदा आपला वाढदिवस साजरा केला. 4 वर्षातून एकदा. And he did so because others wanted to celebrate. आणि ते सुद्धा बाकीच्या लोकांची इच्छा असायची की आम्हाला यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणून ते लोकांसाठी साजरा करायचे. I feel the same. मलाही असंच वाटतं. Your love is enough for me. तुमचं प्रेम मला पुरेसं आहे. Your love makes my day a birthday every day. आणि तुमचं प्रेम माझ्या रोजच्या दिवसाला माझा बर्थडे करत आहे. What truly matters is what we do for God. आणि खरोखर कशाने अर्थ पडतो? अर्थ याच गोष्टीने लागतो की आपण देवासाठी काय करत आहोत And how much we have done. आणि आपण देवासाठी किती केलेलं आहे या गोष्टीने अर्थ लागतो. And how much time we have left in hand. आणि आपल्याकडे किती वेळ आता बाकी, आपल्या हातात किती वेळ बाकी आहे. Because birthdays are not great achievements. कारण बर्थडे म्हणजे आपण काही फार मोठा पराक्रम केला वगैरे नाही ना. Birthdays are not great achievements. बर्थडे म्हणजे आपल्यासाठी मोठी अचीवमेंट की आपण फार मोठं काही कमवलं असं काही नाही ना. Sorry to say, even dogs have birthdays. म्हणजे सांगायला खेद वाटतो पण कुत्र्यांचे सुद्धा वाढदिवस असतात. And that's not because they have accomplished anything. आणि त्या कुत्र्यांनी काहीतरी केलेलं आहे, पराक्रम केलेला आहे म्हणून नव्हे. So I don't want to dwell much on birthdays. तर मला वाढदिवसांवर बर्थडेवर जास्त नाही राहायचं. I want to dwell on the work of God. मला देवाच्या कामात जास्त राहायचंय. Let my life be a reflection of His purpose. माझं जीवन जे आहे ना ते देवाच्या संकल्पांचं एक प्रतिबिंब असू दे. आणि देवात वर्षोनुवर्ष मुरावलेले जे सेवक असतात त्यांचं बोलणं हे असं होत जातं. माइंड यू व्हॉट आय एम सेइंग. And let every day count for His kingdom. आणि प्रत्येक दिवस देवाच्या राज्यासाठी माझा मोजला जाऊ दे. And so today as I reflect on my birthday, आज जसं माझ्या वाढदिवसावर बर्थडेवर मी लक्ष लावतोय, I realize प्रतिबिंब करतोय, मला एक जाणवतोय that what truly matters की खरोखर कशाने फरक पडतो is making every day a blessing for others. रोजचा दिवस दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरवणे याने फरक पडतो. Every day should be an opportunity to help others. रोजचा दिवस दुसऱ्यांना मदत करायची एक संधी पाहिजे. Every day should be an opportunity to speak the gospel to the lost world. आणि रोजचा दिवस हरवलेल्या जगाला सुवार्ता सांगायची एक संधी पाहिजे. Every day should be an opportunity to do some kind work, kindness and goodness. रोजचा दिवस काहीतरी चांगलं काम, काहीतरी दयेचं काम, हे काम करायचा दिवस पाहिजे. And to stand for the truth. आणि सत्यासाठी उभं राहायचा दिवस पाहिजे.
how we can be a service for others इतरांसाठी आपण कसे कामी येऊ शकतो is far more important than having every year go by. ते जास्त महत्वाचं आहे. दरवर्ष असं जात असताना ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. Still, I value all of your love, तरी सुद्धा मी तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाचं मात्र कौतुक करतो. everything that you showered on me on this day. किंमत करतो तुमच्या प्रेमाची की आजच्या दिवशी जे सगळं प्रेम तुम्ही माझ्यावर भरभरून ओतलंय. Because I don't want to diminish the kind of love that you have showed to me this morning. का आज या सकाळी ज्या पद्धतीचं प्रेम तुम्ही लोकांनी मला दाखवलंय त्याचं महत्व सुद्धा मला कमी नाही करायचं. I value all your love and respect. तुमच्या deeply. सगळ्यांच्या प्रेमाची आणि तुम्ही जो काही मला आदर देता त्या आदराची मी किंमत करतो. I especially thank my wonderful wife, आणि खास करून माझ्या वंडरफुल बायकोचे आभार मानतो. my faithful companion for more than 30 years. 30 वर्षाहून अधिक आज माझी विश्वासू साथीदारीण ती आहे. She has enriched my journey. आणि माझ्या या प्रवासामध्ये तिने मला साथ दिलेली आहे. Through thick and thin, she stayed faithfully with me. आणि सुखादुःखात माझ्या सोबत विश्वासूपणे राहिलेली आहे. What more do I want? अजून मला काय हवं. आणि आज या वेदीवर मी बोलते आता पास्टर 2 मिनिटं मला द्या. ही वेदी आहे, ही जिवंत देवाची वेदी आहे. इथे समय पेटते परमेश्वराची. मला इथे या वेदीवर प्रभू दिसतो. मी कमिट करते पास्टर तुम्हाला, मी तुम्हाला मरेपर्यंत सोडणार नाही आणि मी तुम्हा लोकांना मरेपर्यंत सोडणार नाही. जे मार्गात येईल ते मी बाजूला टाकीन. मी देवाशी करार केलाय आणि मी तुमच्याशी करार केलाय आणि ह्या माणसाशी करार केला. बस. So today I pledge आज मी करार करतो that I will work even more harder unto the last of my breath. अजून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मेहनत करेन. I'm not concerned what people will think of me, what people will say of me. लोक माझा काय विचार करतात, लोक मला काय म्हणतील याची मला कधीही काळजी नव्हती आणि आजही नाही. My God is with me. माझा देव माझ्या सोबत आहे. I'm doing what best I can for you all. मला जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं मी तुम्हा सगळ्यांसाठी करत आहे. My focus is on doing the Lord's will. माझं लक्ष देवाची इच्छा पूर्ण करण्यावर आहे. I know what I have done may be very little in the eyes of God. आणि मला माहितीये मी जे काही आजपर्यंत केलंय ते देवाच्या नजरेत कदाचित फार लहान असेल. But I leave that judgment to Him. पण तो न्याय मी देवाच्या हातात I सोडतो. tried my best. मी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत I will try my best. आणि मी अजून प्रयत्न करत राहीन. I just thank you all for being a part in my journey. तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो की माझ्या प्रवासात तुम्ही माझा भाग झालाय. And let us together make every day count for His glory. मग चला ना सगळेजण एकत्र मिळून त्याच्या गौरवासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा करूया. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. I also thank my daughter who मी is माझ्या with me. मुलीचे सँड्राचे सुद्धा आभार मानतो जी माझ्या सोबत आहे. Many times we forget our own family. बऱ्याच वेळेला आम्ही आमचा स्वतःचा परिवार विसरून जातो. So I thank her also for Miss- being a part of our family. आणि सँड्राचे मी आभार मानतो की माझ्या फॅमिलीचा ती एक भाग आहे. May God bless you all आणि देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो and use you for His glory. आणि सगळ्यांना त्याच्या गौरवासाठी वापरो. Amen. आमेन. So let us start with the word now. वचन सुरू करूया आता. Amen. लेट्स गो टू द वर्ड. David, the recovery hero. दावीद जो रिकव्हरी करणारा हिरो, गेलेलं परत आणणारा हिरो. David, the recovery hero. दावीद जो गेलेलं परत आणणारा हिरो, रिकव्हरी करणारा हिरो. We'll open our Bibles to 1 Samuel 30 verses 18 and 19. 1 शमूएल 30वा अध्याय 18 आणि 19 वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. David recovered everything that Amalekites had taken, including his 2 wives. Nothing was missing, young or old, boy or girl, plunder or anything else they had taken. David brought everything back. 1 शमूएल 30वा अध्याय 18 आणि 19. आणि जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दाविदाने सोडवले व दाविदाने आपल्या दोघी बायका सोडवल्या आणि लहान किंवा मोठा किंवा मुलगे किंवा मुली किंवा लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांना उणे झाले नाही. दाविदाने सर्व माघारे आणले. Everything will come back to you in Jesus' name. सर्व काही येशूंच्या नावात तुमच्याकडे परत येईल. What is important will come to you. आणि जे महत्त्वाचं आहे ते तुमच्याकडे परत येईल. What is not important will not come back to जे you. महत्त्वाचं नाहीये ते तुमच्याकडे परत नाही येणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात. What has to remain with you will remain. जे तुमच्या सोबत राहायला हवंय ते राहील What has to go will go. आणि जे जायला हवंय ते जाईल. Who has to remain will remain with you. आणि ज्याने तुझ्या सोबत राहायचंय तो
तुझ्या सोबत राहील, who has to not remain will go away from you. आणि ज्याने तुझ्या सोबत नाही राहायचं तो तुला सोडून जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. It is people's opinion. लोकांची मतं असतात, It is not yours. हे तुझं मत नाही, लोकांची मतं You असतात. need to say, तुम्ही असं म्हणायची गरज let आहे the will of God be done in my life. की देवाची इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. Praise God. देवाला धन्यवाद. David's life is a story of incredible highs and devastating lows. दाविदाचं जीवन जे आहे, दाविदाची जीवन कथा जी आहे ती एवढ्या चढ उतारांनी भरलेली आहे की मी सांगू नाही But शकत. what sets him apart is his ability to get it back through faith in God. पण हा दावीद कशामुळे वेगळा होतो की देवाच्या विश्वासाने तो सगळं काही परत मिळवतो, त्यात तो वेगळा होतो. Whatever you have lost will come back to you if you have faith in God. जे काही तुमचं हरवलंय, जे काही तुमचं गेलंय, तुमचा देवावर विश्वास असेल तर ते तुमच्याकडे परत येईल. What has to come will come to you. जे यायचंय ते तुझ्याकडे परत येईल. What goes, don't cry over it. आणि जे जातंय सोडून त्याच्यावर रडू नको. Rejoice with what you have. जे तुझ्याकडे आहे त्यावर आनंद कर. Don't cry with what you don't have. तुझ्याकडे जे नाहीये त्यावरती तू रडत बसू नको. Don't cry with what you have lost. तुझं जे हरवलंय त्याच्यावर रडत बसू नको. Past is past. जे भूतकाळ झालं ते झालं. Present is what you have. वर्तमान काळ तुझ्या हातात आहे And future is what you will have. आणि भविष्य पण तुझ्या हातात आहे. God is in control. परमेश्वराने ताबा ठेवलेला आहे. God has taken charge of your life. देवाने तुझ्या जीवनाचं नियंत्रण घेतलेलं आहे. Live with boldness. तू धाडसाने राहा. Live in faith in God. देवाच्या विश्वासाने राहा. One of the most powerful examples of David as a recovery hero is found in 1 Samuel 30th chapter. 1 शमूएल 30व्या अध्यायामध्ये दाविदाचं हे एक विलक्षणीय उदाहरण आपल्याला दिसतं की कसं त्याने सगळं गेलेलं परत आणलं. David's journey to becoming a recovery hero. आणि दाविदाचा हा जो प्रवास होता की गेलेलं परत आणायचा आमचा हा हिरो आहे. It began long before the devastating events at Ziklag. आणि नाशकारक घटना जी झिकलाग मध्ये झाली त्याच्या अगोदरपासून याचा प्रारंभ झाला होता. David was the anointed दावीद अभिषिक्त होता as the future king of Israel, भविष्यातला इस्रायलचा राजा म्हणून. while still as a young shepherd boy. आणि तरी तो एक छोटा मेंढपाळ मुलगाही होता. Yet तरी his path to the throne, त्याचा सिंहासनाकडचा जो मार्ग आहे it was anything but smooth. तो अगदी म्हणजे खडबडीतच होता, कधीच सपाट राहिला नाही. It was never smooth. कधी त्याचा तो रस्ता सरळ सपाट राहिला नाही. चढ उतार खडबडीत नेहमी. He spent years fleeing from King Saul त्याने वर्षोनवर्ष शाऊल राजापासून पळवण्यात घालवली. because King Saul saw him as a threat. कारण की शाऊल राजाला दाविदाची भीती बसायची की हा सगळंच घेऊन चालला, माझ्या हातात काहीच राहणार नाही. And despite living as a outcast, आणि असा एक वाईट टाकलेला असं तो जगत असताना सुद्धा David trusted in God's plan for his life. दाविदाने त्याच्या जीवनात देवाची जी योजना आहे त्याच्यावर विश्वास ठेवला. In your ups and downs, तुमच्याही सगळ्या चढ उतारांमध्ये trust in God. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. Trust in God's faithfulness. देवाच्या विश्वासूपणावर विश्वास ठेवा. Even if things have not happened in your आणि life, जरी तुमच्या जीवनामध्ये गोष्टी झाल्या नाही know God is working. तरी एक जाणा की देव कार्य करत आहे. Know that God is in control. एक जाणा की देवाने नियंत्रण ठेवलेलं आहे. David also faced lots of ups and downs. दाविदाच्या जीवनात पण अनेक चढ उतारांना त्याने तोंड दिलं. At one point, एका वेळेला David sought refuge with the Philistines. दावीद तर पलिष्ठांकडे आश्रय घ्यायला गेला. And they were the enemies of Israel. आणि पलिष्ठी इस्रायलचा शत्रू होते. He even settled in the strange town of Ziklag. आणि तो झिकलाग नावाच्या एका अनोळखी शहरात नगरात पण राहायला He गेला. took his family there. त्याचा परिवार तिथं तो घेऊन गेला. He took his men there. आणि त्याची माणसं घेऊन गेला, फॅमिली घेऊन गेला, अनोळखी नगरी. Say, and it was during that time आणि त्यावेळेला that tragedy struck him. ती दुर्घटना त्याच्या आयुष्यात आली. Many times it does happen. अनेक वेळा असं होतं. Out of fear we do things which are not proper in the eyes of God. भीतीपायी आपण अशा काही गोष्टी करतो की ज्या देवाच्या नजरेत बरोबर नाहीये. But since you are a man of God and a woman of God, पण तुम्ही देवाचा सेवक आणि सेविका असल्यामुळे God stands by you. देव तुमच्या बाजूने उभा राहतो. He protects you in strange land. आणि देव तुम्हाला त्या परक्या देशात सुद्धा सुरक्षित ठेवतो. He protects you among strange people. आणि त्या परक्या लोकांमध्ये, त्या अनोळखी लोकांमध्ये सुद्धा देव तुम्हाला जपून ठेवतो. Praise God. देवाला धन्यवाद. David and his men, दावीद आणि दाविदाची
दाविदाची माणसं. Bible says one day बायबल म्हणतं एके दिवशी they returned to Ziklag ते झिकलागला परत आले after being away on a mission. आणि मिशनवर गेलेले होते, कामगिरीला गेलेले होते. त्या पश्चात And when they returned back, ती कामगिरी केल्यानंतर जेव्हा ते परत आले they found that their town was burnt to the ground. त्यांना असं आढळलं की त्यांची संपूर्ण नगरी जळून राख झालेली आहे. The Amalekites, अमालेकी, a fierce and relentless enemy, अमालेकी जे त्यांचा शत्रू होते, they had raided Ziklag त्यांनी येऊन झिकलाग वरती छापा घातला. while these men were gone. आणि हे सगळे त्यावेळेला बाहेर गेलेले होते And they took everything, आणि त्यांनी सगळं नेलं. wives, children, livestock, बायको, मुलं, गुरढोर सगळं नेलं. leaving nothing but smoldering ruins. आणि काही ठेवलं नाही, तर फक्त नाश तिथे होता त्या नगरीत. The whole scene was heartbreaking. आणि संपूर्ण चित्र बघितल्यानंतर हृदय असं तुटत होतं. The men who had been very loyal to David, आणि जी माणसं दाविदाशी एवढी इमानी राहिलेली होती, who fought alongside with him in every battle, आणि जी माणसं दाविदाच्या बाजूने उभं राहून प्रत्येक युद्ध लढलेली होती, they were devastated. ती सगळी माणसं अशी नाशाकडे गेली, ओसाड पडल्यासारखी झाली. They wept आणि ती रडायला लागली and wept आणि रडली. until they had no strength left to cry. एवढं रडली की आता रडायची सुद्धा ताकद राहिली नाही. Soon their sorrow, their crying turned into anger. आणि फार लवकर त्यांचं रडणं रागात बदललं. Their sorrow quickly turned into anger. त्यांचं ते दुःख रागात बदललं. And they started blaming David आणि त्यांनी दाविदाला दोष द्यायला सुरुवात केली. for all the disaster. हा जो काही नाश झाला त्यासाठी ते दाविदाला दोष द्यायला लागले की तुझ्यामुळे झालंय. In their pain, त्यांच्या वेदनेमध्ये they even spoke of stoning David. ते दाविदाला दगडमार करण्याविषयी सुद्धा बोलायला लागले की आपण आपल्या आजच्या बोली भाषेत आपण याला खलास करायचा, याला नाही सोडायचा. Sometimes कधी कधी pain can take a vicious turn. वेदना असं विचित्र भयानक वळण घेऊ शकतात Sorrow की can जिथं- turn a vicious turn. आणि दुःख एक भयानक वळण घेऊ शकतं जिथं माणसांना एवढा राग यायला लागतो. And this was one of the lowest point in David's life. आणि दाविदाच्या आयुष्यामध्ये हा पॉइंट अगदी खाली घसरल्यासारखा होता. He had lost his family, कारण त्याची फॅमिली तर ऑलरेडी गेली, his home gone, त्याचं घर गेलं. and now आता the trust of his men also was gone. त्याच्या माणसांचा त्याच्यावरचा विश्वास पण गेला. You can imagine in what condition David was in. तुम्ही चित्ररंगवाण कल्पना करा की दाविदाची अवस्था काय झाली असेल की फॅमिली सोडून गेली, त्याची माणसं त्याला सोडून गेली. But पण it was in this dark hour या काळ्या कुट्ट घटकेमध्ये that David's character as a recovery hero began to shine. दाविदाचं जे चारित्र्य होतं की गेलेलं परत आणायचा हिरो, ते चमकायला लागलं. See, the grief was overwhelming. आणि ते दुःख फार मोठं होतं. Even his loyal men were thinking of stoning David. त्याची इमानी माणसं सुद्धा त्याला ठार मारायच्या बेतात होती की आम्ही याला दगड मारणार, आम्ही नाही सोडणार. He was in the lowest point. तो अगदी खाली घसरला होता, तळाला गेला अगदी. Let me tell you, मला सांगू दे, even in the lowest point of your life, तुम्ही आयुष्यामध्ये अगदी जरी तळाला गेलात don't give up. तरी सुद्धा हार मानू Don't नका. give up on God. तरी सुद्धा देवावर हार मानू नका. Your own people will make mistakes. तुमचे स्वतःचे लोक चुका Your करतात. own family will want to stone you. तुमची स्वतःची फॅमिली कधी कधी तुम्हाला दगड मारायला येईल. They want to accuse you. आणि तुमच्या स्वतःच्या फॅमिलीला तुम्हाला नावं ठेवायची इच्छा But होईल. you need to be strong in the ruins. तरीही तुम्ही त्या नाशात बलवान राहा. You should not give up अजिबात हार मानायची नाही. because your God stands with कारण you. तुझा देव तुझ्या बाजूने उभा आहे. Come what may in my life, आयुष्यात माझ्या काही घडो no matter what is happening around me, आणि माझ्या अवतीभोवती काही घडो, I am strong because my God is with me. मी बलवान आहे कारण माझा देव माझ्या सोबत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That gives me strength. त्याच्यातून मला ताकद मिळते. Amen. Amen. And instead of giving up, आणि हार मानायच्या ऐवजी David turned to God. दावीद देवाकडे वळला. David also could have given up in despair like his men. दावीद सुद्धा त्याच्या माणसांप्रमाणे नाराज होऊन हार मानू शकत होता, But instead he turned to God. पण नाही, तो देवाकडे वळला. Those people who are not strong, जी माणसं प्रभूमध्ये बलवान नसतात, they will pick up the first stones. ती माणसंच पहिला दगड They उचलतात. will start accusing you first. ती माणसंच पहिलं तुम्हाला निंदा नालस्ती आणि दोष लावायला लागतात, कारण ते प्रभू स्ट्रॉंग नाहीये. But when you are strong in the पण Lord, जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये स्ट्रॉंग you असता, are a different person. त्याला तुम्ही वेगळा माणूस You असता. are a different person. तुम्ही वेगळा माणूस असता. You don't give up. तुम्ही हार मानत नाही. You don't say eye for an eye, stone for a stone. तुम्ही असं म्हणत नाही की आता डोळाला डोळा आणि आता दगडाला दगड No. मी पण बघतो. नाही, You don't retaliate तुम्ही प्रत्युत्तर करत नाही, because your trust is in God. कारण तुमचा विश्वास देवावर असतो. You know God is moving on your तुम्हाला माहित behalf. असतं की देव माझ्या बाजूने काम करत You आहे. know God is in control. तुम्हाला ठाऊक असतं की देव
देवाने सगळा ताबा घेतलेला आहे. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in 1 Samuel 30 verse 6, 1 शमूएल 30 अध्याय 6 वचन, David found strength in the Lord his God. दाविदाला त्याच्या देवामध्ये शक्ती सापडली. आमेन. David encouraged himself in the Lord. आणि दाविदाने स्वतःला आपला देव याच्याकडनं सबळ केलं. This was the turning point. आणि तिथे तो एक वळायचा पॉइंट आला. David didn't rely on his own wisdom. दावीद त्याच्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहिला नाही. David did not rely on his own strength. दावीद त्याच्या स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहिला He नाही. sought the Lord's तर guidance. दाविदाने परमेश्वराचं मार्गदर्शन शोधलं He called for the priest आणि दाविदाने याजकाला बोलावलं and he asked God आणि त्याला देवाला विचारलं. in verse 8. 8व्या वचनामध्ये पहा, In verse 8, 8वं वचन, shall I pursue this raiding party? दाविदाने यहोवाला विचारले. तो म्हणाला, जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना आटोपीन का? Will I overtake them? मी त्यांना आटोपीन का? मला जमेल का? In the midst of ruins, he is talking to God. त्या सगळ्या नाशामध्ये तो देवाशी बोलत होता की देवबाप्पा तू मला सांग मी काय करू. In the midst of losing his family, he is seeking God. त्याचा परिवार त्याच्या हातातनं गेलेला आहे, त्याची फॅमिली त्याच्या हातातनं गेली, तरी सुद्धा तो देवाला शोधत आहे की तू सांग मला मी In काय the करू. midst of people trying to stone him, he is seeking God. लोक त्याला दगडमार करायचा प्रयत्न करतायत, तरी सुद्धा तो देवाला शोधत आहे, विचारत आहे. They retaliate, David does not. त्या लोकांनी प्रत्युत्तर केली पण दाविदाने प्रत्युत्तर केलं नाही. They only wept. David also wept, but he sought ती God. माणसं रडली, दाविदही रडला, पण दाविदाने देवाला शोधलं. He did not give up. दाविदाने हार मानली नाही, Bible says त्याने काही प्रतिक्रिया केली नाही. बायबल म्हणतं God was waiting for his prayer. देव वाटच बघत होता की दाविदाने मला प्रार्थना करावी. David wanted to pray, आणि दाविदाला प्रार्थना करायचीच होती and God said yes. आणि देव हो म्हणाला. I was waiting for your prayer. देव जणू म्हणाला तुझ्या प्रार्थनेची मी वाट पाहत You will होतो. certainly overtake them and succeed in the rescue mission. तू त्यांना नक्की आटोपशील आणि सर्वांना सोडवून घेशील असं लिहिलंय. Praise God. तू नक्की त्यांच्यावर मात करशील आणि तू सगळ्यांना सोडवून आणणार आहेस. This marked the beginning of his recovery. त्याच्यामधून बघा दाविदाने कशा पद्धतीनं सगळं गेलेलं परत आणलं. When त्याची you सुरुवात talk to झाली. God, it becomes the beginning of your recovery. जेव्हा तुम्ही देवाशी बोलायला लागता तेव्हाच तुमचं सगळं जे गेलंय त्याची परत रिकव्हरी होते. David did not sit down and talk with his men. दावीद खाली बसून त्याच्या लोकांशी बोलला नाही. He didn't say, I will put some sense in them. दावीद असं नाही म्हणाला की मी त्यांच्यामध्ये काहीतरी आता बुद्धी घालायचा प्रयत्न करतो. I will try to tell them how faithful I have been for you and दावीद with असं नाही you. म्हणाला No. की मी त्यांना सांगायचा प्रयत्न करतो की नाही पण मी तुमच्याशी एवढा चांगला वागलो, मी तुमच्याशी एवढा विश्वासू आणि इमानी आहे, तुम्ही लोक असं का करताय. A person who is ready to stone you has no mind of his own. जो व्यक्ती तुम्हाला दगड मारायला तयार झालाय, लक्षात घ्या त्याचं मन चालत नाही, त्याला स्वतःचं मन नाही. A person who is ready to stone you to death, he has no sane mind. जो व्यक्ती तुला दगडमार करायला तयार झालाय तो बेशुद्ध आहे, तो शुद्धीत नाहीये. You don't talk to him, you talk to his God. अशा माणसाशी तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही देवाशी बोलायचं. त्यावेळेला You have to talk to his God. तुम्ही देवाशी, त्याच्या देवाशी त्याला बोलायचं. Here is how David became a recovery hero. आणि अशा पद्धतीनं देवीद मग सगळं गेलेलं परत आणणारा हिरो झाला. And what did he do? त्याने काय केलं? First, पहिलं he sought God's guidance. दाविदाने देवाचं मार्गदर्शन शोधलं की तू मला सांग मी काय करू. David didn't act out of anger or desperation. दावीद रागाने किंवा व्याकुलतेने वागला नाही. Instead, he asked God what he should do. तर त्याने देवाला विचारलं की मी काय करू, तू मला सांग. This condition is beyond me. ही अवस्था आता माझ्या हातापलीकडे I आहे, don't know what to do. मला समजत नाही मी काय करू. David inquired of the Lord. दाविदाने देवाची चौकशी केली. Praise God. देवाला धन्यवाद. Secondly, दुसरी बाब, he took action. त्याने कृती पण केली. You not only talk, you take action. आपण फक्त बोलायचं नसतं तर आपण करायचं सुद्धा असतं. With God's assurance, देवाच्या खात्रीनं David pursued the Amalekites. दावीद अमालेकी लोकांच्या मागे गेला He didn't dwell on his losses. आणि तो त्याच्या नुकसानावर राहिला He नाही. did not allow fear to let him hold back. त्याने भीतीला परवानगी दिली नाही स्वतःला बांधून ठेवायची. He trusted God. तर त्याने देवावर विश्वास ठेवला. Since God is on my side, देव माझ्या बाजूने असल्यामुळे I will move forward मी पुढे जाणार आहे with courage आणि मी धीराने राहणार आहे. in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये राहणार आहे. It's not just prayer that will answer. You have to take action. फक्त प्रार्थना तुम्हाला उत्तर देणार नाही, तुम्हाला कृत्य सुद्धा करावं लागेल. You have to move as though God is with you. तुम्हाला असं पुढे जावं लागेल की देव माझ्या सोबत आहे. You have to talk as though God is with you. असं बोलावं लागेल की देव माझ्या सोबत आहे. You have to take control as though God is with असा you. सगळा ताबा घ्यायला लागेल की देव माझ्या सोबत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. With renewed faith, आणि नवीन झालेल्या विश्वासाने David gathered his men. दाविदाने आपल्या सगळ्या माणसांना परत गोळा केलं. He didn't say, I will
not take you because you were trying to stone me. I will take new people. दावीद No. असं नाही म्हणाला की तुम्ही लोक मला दगडमार करायला तयार झाला ना, आता मी तुम्हा लोकांना ठेवणार नाही, मी आता नवीन लोकांना घेणार आहे. No holding grudges. नाही, दावीदाने मनात काही ठेवलं No नाही. having hate. दावीदाने तिरस्कार मनात ठेवला He नाही. called them. तर दावीदाने त्यांना बोलावलं You were trying to stone me. आणि त्यांना दावीद म्हणाला तुम्ही लोक मला दगड मारायला तयार God झाला, has made me a recovery man. पण देवाने मला गेलेलं सगळं परत आणणारा God माणूस is केला. making me a recovery hero. आणि देव मला गेलेलं सगळं परत आणणारा हिरो करत You आहे. will come to know तुम्हाला कळेल if God is with me. माझ्यासोबत देव आहे की नाही. Just listen to me. फक्त ऐका माझं. Let us go चला आपण जाऊ and we will recover everything we have lost. आणि सगळं गेलेलं आपण नुकसान परत आणू. And along the way, आणि मग रस्त्यात जाता जाता they encountered an abandoned Egyptian. एक मिस्री माणूस त्यांना दिसला पडलेला. He was a slave. तो गुलाम होता. He was left behind by the Amalekites अमालेकी लोकांनी त्याला मागे सोडून दिलेलं होतं, because he could not walk further. कारण त्याला पुढे चालता येत नव्हतं. In the army, त्या सैन्यात if you are weak, you are left behind. सैन्यामध्ये तुम्ही अशक्त पडला तर तुम्हाला असं मागे सोडून देतात. तो मिस्री माणूस अशक्त पडला तर त्यांनी त्याला सोडून ते पुढे Nobody गेले. will take you. तुम्हाला कोणी घेणार नाही. You have to stand on your own feet. सैन्यात तुम्ही अशक्त पडला तर तुम्हाला कोणी घेणार नाही. तुम्हाला कसंही करून स्वतःच्या पायावर उभं राहावं If you लागेल. cannot carry yourself, you will be left आणि behind. तुला जर स्वतःला नाही चालवता आलं तर तू मागे राहशील. That is the Amalekites. आणि तो हे अशी अमालेकी माणसं, They depended on their strength. अमालेकी माणसं स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहणारी माणसं. And they were left, and this man was left आणि behind. या माणसाला त्यांनी मागे सोडून दिलं. And David helped him. दाविदाने जाऊन त्याला मदत केली. He helped him. दाविदाने जाऊन त्याला सहाय्य केलं. And this man was grateful for David's kindness. आणि मग हा मिस्री माणूस दाविदाच्या दयेविषयीनं त्याचं ऋण मानू And see लागला. how good works comes back to you आणि in पहा, good. केलेली चांगली कामं आपल्याकडे चांगलीच कशी परत येतात. Along the way, त्या मार्गात जाता as you're जाता going through your hard times, जसं तुम्ही तुमच्या अवघड प्रसंगातनं and you जाताय continue doing good, आणि चांगलं करत राहताय, one day that good will come back to एके you. दिवशी ते चांगुल पण तुमच्याकडे परत येणार. Even in your sorrow, तुमच्या दुःखात सुद्धा continue doing good. तुम्ही चांगलं करत राहा. That good will come back to you. ते चांगलं तुझ्याकडे परत येणार. Even when people are ready to stone you, लोक जरी तुला दगड मारायला तयार झाले continue doing good. तरी तू चांगलं करत राहा. That good will come back ते to you. चांगलं तुझ्याकडे परत येणार. This man was an enemy of David. हा माणूस दाविदाचा शत्रू होता. David gave him water. तरी दाविदाने त्या मिस्री माणसाला प्यायला पाणी दिलं. David gave him food. दाविदाने त्याला खायला अन्न दिलं. And that man आणि तो माणूस, led this whole group to the enemy's camp. त्या माणसाने या संपूर्ण गटाला शत्रूच्या छावणीपर्यंत पोहोचवलं. या दाविदाच्या गटाला त्या मिस्री माणसाने शत्रूच्या छावणीपर्यंत पोहोचवलं की सर चला मी पोहोचवतो तुम्हाला. Where would have David searched for his family? दाविदाने कुठे शोधलं असतं नाही तर त्याच्या फॅमिलीला. Where they have taken, nobody will know. कुणाला माहितीये की त्यांनी कुठे त्या सगळ्या फॅमिलीतल्या लोकांना लपवलंय, माणसांना लपवलंय. कुणाला माहित पडलं असतं, कुठे शोधलं असतं दाविदाने त्यांना. God keeps people along the way देव मार्गात लोकांना ठेवतो. to see your character, देव मार्गात लोकांना अशासाठी ठेवतो की त्या लोकांनी तुझं चारित्र्य बघावं to see how you respond in your weakness, आणि तुझ्या अशक्तपणात तुझा प्रतिसाद, तुझी प्रतिक्रिया काय आहे ते बघावं. how you respond in your weepings. तुझ्या रडण्यामध्ये तू काय प्रतिसाद आणि प्रतिक्रिया करतो ते Are you बघावं. still strong in the spirit? तुम्ही आत्म्यामध्ये अजून खंबीर आहात का नाही बघावं. And so when they arrived, आणि मग जेव्हा ते पोहोचले they found the Amalekites त्यांना अमालेकी लोक सापडले. celebrating their plunder. आणि मग त्यांनी पाहिलं की आमची सगळी लूट यांनी घेऊन हे मजा करतायत, हे पार्टी करतायत. And David and his men, they attacked them at dawn. आणि मग दाविदाने आणि दाविदाच्या माणसांनी पाटे पाटे अमाली लोकांवर हल्ला केला. And they fought until evening. आणि संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी लढत राहिले. It took from morning till evening to defeat the Amalekites. सकाळपासून संध्याकाळ झाली अमालेकी लोकांना हरवायला. Yes, God is with you. देव तुझ्या सोबत आहे. But he also wants to see how much strength you have. पण देवाला हे पण बघायचंय की तुझ्यामध्ये किती ताकद आहे. You have to take action. तुला कृती करावी लागेल. Only praying and saying God is with me is not enough. फक्त प्रार्थना करून म्हणणं की देव माझ्या सोबत आहे ते पुरेसं नाहीये. Only saying God will give me a job and then lying on the sofa is not enough. फक्त म्हणणं की देव माझ्या सोबत आहे आणि सोफ्यावरती ताणून देणं ते पुरेसं No, नाहीये. you have to come to church. तुम्हाला चर्चला यावं लागेल. God will make you to meet the right people. देव तुम्हाला योग्य लोकांना भेटायला लावेल. And they will give you the job which is right for you. ती माणसं तुम्हाला योग्य काम देतील. How many are understanding what I'm saying? किती लोकांना समजतंय मी काय म्हणतोय. Amen. It was a decisive victory. इतका मोठा विजय दाविदाला आणि त्याच्या लोकांना मिळाला.
He recovered everything. गेलेलं सगळं त्याने परत आणलं. David and his men defeated the Amalekites and recovered all that had been taken. दाविदाने दाविदाच्या लोकांनी अमालेकी लोकांवर हल्ला करून सगळं गेलेलं परत आणलं. Every man, every woman, every child. प्रत्येक पुरुष, स्त्री, प्रत्येक लेकरू. See, Bible says बायबल म्हणतं in verse 18, 18व्या वचनामध्ये David recovered everything that Amalekites had taken, including his 2 wives. अमालेक्यांनी नेले होते ते दाविदाने सगळे सोडवले. त्याच्या दोन्ही बायका पण त्याने सोडून See, आणल्या. God could have said, I will only see that you get back one wife, one I will keep it back because only one is legal. देव त्याला म्हणू शकला असता तुझ्या दोन्ही बायका नाही, एकच बायको तुला परत करीन, कारण दुसरी नाहीतरी बेकायदेशीर आहे. See, दुसरी नाहीतरी अलाउड नाहीये. आता घडूनच आलाय तर एकच देतो, एक नाही देत. see the goodness of God. देव किती चांगला आहे बघा. Even in his mistakes, God stands by him. दाविदाच्या चुकांमध्ये सुद्धा देव दाविदाच्या बाजूने उभा राहिला आणि म्हणाला तुझ्या दोन्ही बायका तुला परत. See, yes, you have to bear the consequence of आणि it. अर्थातच 2 संसार मांडल्यानंतर त्याचे भोग तर भोगावेच But लागतात. on God's side, पण देवाच्या बाजूने his kindness is always greater. देवाची दया नेहमी महान His आहे. mercy is always greater. देवाची दया नेहमी महानच असते. Not a single person was lost. एक व्यक्ती म्हणून हरवला नाही. Nothing was missing. काहीही मिसिंग झालं नाही. Young or old, boy or girl, everybody came तरुण म्हणा, back. लहान म्हणा, मुलं म्हणा, मुली म्हणा, सगळे परत आले. All the plunder came back. सगळी लूट त्यांनी नेलेली दाविदाने परत आणली. Praise God. देवाला धन्यवाद. Another point. अजून एक मुद्दा, See the heart of David. तुम्ही दाविदाचं हृदय बघा. He shared the blessings with everyone त्यांनी सगळ्यांबरोबर ते आशीर्वाद वाटून घेतले. because he got access from the Amalekites. कारण अमालेकी लोकांकडून त्याला अजून जास्तीचं सुद्धा मिळालं Say- तर त्यांनी सगळ्यांसोबत ते वाटलं. Yes, he didn't say, I will keep it for तो myself. असं नाही म्हणाला की आता जास्त मिळालंय तर ठेवा स्वतःसाठी. No, नाही, he shared the spoils of victory with his men. त्यांनी विजयाची लूट आपल्या लोकांसोबत वाटून घेतली. And even with those people who had been exhausted half the way, they came with David and they further did not follow with David. आणि जी माणसं थकून गेली होती, अर्ध्यापर्यंत दाविदासोबत आली, त्याच्यानंतर आली नाही, For them also David gave. त्यांच्यासाठी सुद्धा दाविदाने वाटून दिलं की तुम्ही पण घ्या. The men said, ते लोक म्हणाले but पण David, we fought. दाविदा आम्ही तुझ्याशी लढलो, These भांडलो. fellows were just resting. हे नुसते आराम करत होते, आम्ही लढलो. No, this is a day of joy. नाही, हा आनंदाचा दिवस आहे. The one who sits at the baggages and the one who comes with me, both should be having the equal share. माझ्या सोबत जो आलेला आहे आणि जो माझ्या सामग्रीपाशी बसलेला आहे, दोघांना बरोबर वाटा मिळाला पाहिजे. हे अर्ध्यातच थांबले, भले थांबले, त्यांनाही द्या. तुम्ही आतापर्यंत लढताय, तुम्हीही घ्या. He also sent gifts to the elders of Judah. आणि दाविदाने यहूद्यातल्या वडिलांसाठी सुद्धा गिफ्ट पाठवले. That is how he strengthened his ties with his people. अशा पद्धतीनं त्याने आपल्या लोकांसोबत असलेलं आपलं बंधन जे आहे ते अजून घट्ट केलं. David did hoard all the spoils of victory to himself. आणि दाविदाने मिळालेलं सगळं स्वतःसाठी नाही ठेवलं, He shared it with his men तर त्याने आपल्या लोकांसोबत ते वाटून घेतलं. and sent gifts to the elders of Judah. आणि यहूद्यातल्या वडील वर्गाला सुद्धा त्याने त्या सगळ्या भेटीगाठी पाठवल्या. His recovery was not just personal. आणि दाविदाने जे परत आणलं ते फक्त व्यक्तिगत आणि पर्सनल It नव्हतं, became a blessing for others too. सगळ्यांसाठी तो आशीर्वाद ठरला. And so David's recovery at Ziklag, तर दाविदाने जिक्लागला जाऊन जे सगळं परत आणलं, it teaches us important lessons त्यातून आपल्याला महत्वाचे धडे शिकायला मिळतात about bouncing back from life's challenges. की आयुष्यात येणाऱ्या आव्हानातनं परत उडी मारून बाहेर कसं यायचं. Praise God. तिथं बसायचं नाही. When everything gets lost, सगळं जेव्हा हरवतं we can turn to God for strength. तरी आपण देवाकडे वळू शकतो आणि म्हणू शकतो की देवाप्पा मला ताकद दे. We can turn to God for direction. आणि देवाकडे वळून आपण देवाला म्हणू शकतो की मला दिशा दाखव. Recovery doesn't happen just by dwelling on the past or acting out of despair. आणि गेलेलं परत आणणं अशा रीतीनं होत नाही की भूतकाळातच राहायचं आणि नाराज होऊन काहीतरी करायचं. अशाने गेलेलं परत येत It नाही. happens when you seek God. जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा ते होतं. It happens when you trust God for His guidance. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता त्याच्या मार्गदर्शनासाठी तेव्हा ते होतं. It happens when you take faith into action. जेव्हा तुम्ही विश्वासाला कृत्यात बदलता तेव्हा ते होतं. Praise God. देवाला धन्यवाद. David's ability to recover आणि दाविदाची जी कुवत होती, क्षमता होती, गेलेलं सगळं परत आणायची and lead others through difficulty आणि इतर माणसांना अडचणीतून चालवायची त्याच्यात जी क्षमता होती, is why he remains one of the greatest recovery heroes in the Bible. म्हणून बायबल मधला सगळ्यात मोठा गेलेलं परत आणणारा हा हिरो ठरला. Praise God. देवाला धन्यवाद. His story reminds us त्याची कहाणी आपल्याला आठवण करून that देते with God की देवासोबत no loss
loss is final loss. एकही नुकसान शेवटचं नुकसान नाही. No loss is final loss. एकही नुकसान शेवटचं नुकसान And नाही. every setback आणि प्रत्येक जी काही माघार आली आहे can become a greater comeback ती एक मोठी परत येणं होऊ शकते if we trust in God जर आपण देवावर विश्वास ठेवला तर, and have faith in God. देवावर भरोसा ठेवला तर प्रत्येक माघार परत येण्यात बदलू शकते. Who is a recovery hero? कोण आहे सगळं गेलेलं परत आणणारा हिरो? One who cries but yet trusts in जो God. रडतोय पण देवावर विश्वास ठेवतोय तोच आहे. गेलेलं परत आणणारा हिरो कोण आहे? जो रडतोय पण देवावर विश्वास ठेवतोय तोच आहे. One who does not pick up stones to hit. जो दगड मारायला दगड हातात घेत नाही तो आहे. All his men could cry. त्याची सगळी माणसं रडत बसली. All the men could think of stoning David. त्याच्या सगळ्या माणसांच्या मनात असं आलं की आपण दाविदाला दगड मारून एकदाच याचं संपवून टाकू. But David's cry was of a king, पण दाविदाचं ओरडणं रडणं राजासारखं a होतं. recovery hero. एक परत आणणारा तो हिरो ठरला. If you are a recovery hero, तुम्ही सुद्धा गेलेलं परत आणणारा हिरो असाल then you need to just cry out to God, तर तुम्ही फक्त देवाचा धावा trust करायचा. in God, तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवायचा आहे. don't have any grudges in you, मनामध्ये काही कुणाविरुद्ध ठेवायचं no नाही. hatred, कोणाचा तिरस्कार करायचा नाही. no jealousy, कोणाविषयी ईर्ष्या बाळगायची no नाही. envy, कोणाचाही तिरस्कार करायचा नाही. love to the fullest. हेवा करायचा नाही. संपूर्ण प्रेम करायचं. Praise God. देवाला धन्यवाद. Let the other person act as he आणि wants. समोरच्या माणसाला जसं पाहिजे तसं त्यांनी वागू दे. I am a recovery hero. मी गेलेलं परत आणणारा हिरो आहे. My acting will be different. माझी कृती वेगळी असणार आहे. My faith will be different. माझा विश्वास वेगळा असणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. At Ziklag, everybody was in tears. झिकलाग मध्ये सगळे रडायला लागले. The loss was overwhelming. कारण की ते नुकसान एवढं मोठं झालं होतं And the pain was unbearable. आणि वेदना असह्य झाल्या होत्या. See, those men who were fighting men with David, they were crying. आणि जी माणसं दाविदा सोबत लढत होती ती रडायला लागली. But David's situation, पण दाविदाची परिस्थिती it was more heartbreaking because he was a leader. अजून हृदय तोडणारी, कारण दावीद लीडर होता. He wasn't another grieving man. दावीद काय त्यांच्यातला एक रडत बसणारा माणूस He नव्हता. was their leader. दावीद त्यांच्या सगळ्यांवरचा लीडर होता. He has to act like a leader. त्यांनी लीडर सारखं वागायला पाहिजे तेव्हा सुद्धा. The one that they were blaming now for their suffering. की ज्याला ते लोक नावं ठेवतायत की आम्ही तुझ्यामुळे त्रासात पडलो, तू केलं तू केलं तू केलं. Some people say, काही लोक म्हणतात you brought us to Jesus, that's why we are suffering. तुम्ही आम्हाला येशूकडे आणलं म्हणून आम्हाला त्रास होतोय. You told us to come to church, we are suffering. तुम्ही आम्हाला सारखं सांगता चर्चला या वचन ऐका म्हणून आम्हाला त्रास होतो. But we cannot cry आम्ही रडू नाही शकत. because we told you the truth. का आम्ही तुम्हाला सत्य सांगतोय. Whether you cry or laugh, this is the truth. तुम्ही रडा नाही तर हसा, हे सत्य आहे. Jesus is the truth. येशू सत्य आहे. Only through Jesus you can go to heaven. फक्त येशूद्वारेच तुम्हाला स्वर्गात जाता येईल. In that moment, David looked defeated man. त्या क्षणामध्ये दावीद हरलेला माणूस दिसला. Everything that he had built, सर्व काही जे त्याने बांधलं होतं, the name, the fame, नावलौकिक प्रसिद्धी, it all appeared to be falling apart. ते सगळं असं वाटायला लागलं की हा माणूस एवढा फेमस झाला, एवढा वर गेलेला, एवढा प्रसिद्ध झालेला, हे सगळं पडणार आहे असं वाटत होतं. Say, his family was gone. त्याची फॅमिली गेली ना. I mean, they could have said, ते म्हणू शकले असते you are a man of God, you also lost your family. तू देवाचा सेवक असून तुझी पण फॅमिली तुला सोडून गेली आहे. We are not so close to God. आम्ही तर देवाच्या एवढे जवळ नाही, आमचं गेलं ठीक आहे, तुझं कसं गेलं, तू देवाचा सेवक आहे. See, God always teaches us with examples. असं नसतं बेटा, देव नेहमी आपल्याला उदाहरणांवरनं शिकवतो. What you go through, I also go through. ज्या गोष्टींमधनं तुम्ही लोक जाताय फॅमिली फ्रंटवर नाही तर कुठल्याही फ्रंटवर, त्याच गोष्टींमधून मी जातोय. The pain that you go through, I also go through. ज्या वेदना तुला बसतायत त्याच वेदना मला पण होतायत. The sorrow that you go through, I am also going ज्या through. दुःखातनं तू जातोय त्या दुःखातनं मी पण जातोय. But because you are crying and everybody can see, people know what you are going through, and because I don't cry, people don't know what I'm going through. पण तुम्ही लोक रडता म्हणून लोकांना कळतं की तुम्हाला काय त्रास होतोय. मी रडत नाही म्हणून कोणाला कळत नाही की मला काय त्रास. Praise God. देवाला But धन्यवाद. I know my God is with me. पण मला माहितीये माझा देव माझ्या बरोबर I आहे. have to set an example before मला you. तुमच्यासाठी उदाहरण घालून द्यायचंय, सगळ्यांसाठी उदाहरण घालून द्यायचंय. David's family was gone. दाविदाचा परिवार गेला, His city was destroyed. त्याची फॅमिली गेली, त्याचं नगर सगळं नाश झालं. And now even his faithful followers want to stone आणि him. आता त्याचे इमानदार सगळे अनुयायी सुद्धा असं म्हणतायत की आम्ही याला दगड He मारणार. could have collapsed. दावीद त्या वेळेला पडू शकला असता. See, but he was not an ordinary पण man. दावीद साधा माणूस He नव्हता. knew that he was God's chosen. दावीदाला माहित होतं मी देवाद्वारे निवडलेला Say, आहे. I am God's म्हणा chosen. देवाने मला निवडलंय. Say, I am God's म्हणा chosen. देवाने मला निवडलंय. I am God's choice. मला देवाने निवडलंय. मी God has देवाची निवड आहे. handpicked me देवाने मला हाताने वेचलंय. with all my faults and follies and weakness and माझ्या strength. सगळ्या चुकांसकट, माझ्या सगळ्या अशक्तपणांसकट
देवाने मला निवडलंय. I am His. मी देवाचा. I am a conquering hero. मी विजय घेणारा, माघार परत आणणारा, मी सगळं गेलेलं परत आणणारा हिरो आहे. David said, I am anointed by God. दावीद म्हटला मी देवाद्वारे अभिषिक्त आहे. I am destined for greatness. माझ्या डोक्यावर अभिषेक आहे, मी मोठ्या गोष्टींसाठी बनलोय. I am equipped to lead. आणि मी लोकांना लीड करायला सज्ज आहे. Praise God. मी लीडर व्हायला तयार आहे. लोकांनी माझ्या मागे चालावे. David was an emotional man. दावीद होता भावुक माणूस, नाही असं नाही. That's why he cried. म्हणून तर तो रडला. It was not crocodile ते tears. काय मगरमच्छ आसू नव्हते. It तो was भावुक real होता. tears. खरे त्याचे अश्रू होते. तो भावुक होता म्हणून तो रडला. But पण his emotions could be conquered. त्याच्या भावनांवर तो विजय घेत होता. Praise God. देवाला धन्यवाद. Happy is the man who can conquer over his emotions. ज्या माणसाला आपल्या भावनांवर मात करता येते तो माणूस सुखी आहे. Because कारण his crying did not define him. त्याच्या रडण्यातनं त्याची व्याख्या होत नाही. He cried, yes. तो रडला. But in his crying, he remembered who he was. पण त्याच्या रडण्यात त्याने स्वतःला आठवण करून दिली की मी कोण आहे. In his crying, he realized how weak he was without his God. त्याच्या रडण्यात त्याला कळून आलं माझ्या देवाशिवाय मी किती अशक्त आहे, मी किती See, कंगाल आहे. in your crying, it is a reminder to you that your trust is only God. तुझ्या रडण्यामध्ये तुला एक आठवण येईल की माझा विश्वास फक्त देवावर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Tears are a reminder to us अश्रू आपल्यासाठी एक आठवण असतात. that we are weak without कारण God. आपण देवाशिवाय अशक्त आहोत ही आठवण आपल्याला आपले अश्रू करून देतात. That's why Bible says म्हणून बायबल David found strength in his God. दाविदाला त्याच्या देवात शक्ती सापडली. He didn't allow the tragedy to paralyze him, आणि दाविदाने त्या दुर्घटनेला स्वतःला लखवा नाही मारू दिला. but he turned to तर God. दावीद देवाकडे वळला. Say, आमेन. David may have seemed defeated at Ziklag. आणि दावीद जिक्लाक मध्ये हरल्यासारखा दिसला असेल. For the devil, सैतानाला, for the worldly people, जगिक लोकांना वाटलं असेल हा हरला गेला आता, but he was not. पण नाही गेला. His faith in God turned the tide. त्याचा देवावरचा विश्वास त्याला वळवून आणला. He became the recovery hero. आणि तो गेलेलं सगळं परत आणणारा हिरो You झाला. are the recovery hero. तुम्ही गेलेलं परत आणणारे हिरो आहात. For your family, you are a recovery hero. तुझ्या फॅमिलीसाठी तू गेलेलं परत आणणारा हिरो आहेस. For the kingdom of God, you are a recovery hero. देवाच्या राज्यासाठी तू गेलेलं परत आणणारा हिरो आहेस. For Vineyard Workers Church of Christ, you are a recovery hero. विनियर्ड वर्कर्स चर्च ऑफ क्राइस्ट साठी तू गेलेलं परत आणणारा हिरो आहेस. God has placed you as a recovery hero. महांदा इकारबा संतारा बंदर कराबा बाबा इराबाबा खराबा संता मंदरो खरोबा शिकाराबा संदरा बंदरा बाबा राबाबा खराबा. You are a recovery hero. तू गेलेलं सगळं परत आणणारा हिरो. Not your neighbor say, I am a recovery hero. तुझा शेजारी नाही, स्वतः म्हण मी गेलेलं परत आणीन. I will recover everything that the devil has मी गेलेलं stolen. परत आणीन. सैतानाने नेलंय मी परत आणीन. Whether the property, whether the children, whether the people. मालमत्ता असो, मुलं असो, लोक असो, गेलेलं मी परत आणीन. I am a recovery hero. मी गेलेलं परत आणीन. I am in the place of David. मी दाविदाच्या जागी आहे. I am in the place of मी David. दाविदाच्या जागी आहे. I am a recovery hero. मी गेलेलं परत I will आणणारा see हिरो आहे. none of you is lost in मी Jesus' बघीन, मी name. जबाबदारी घेईन. तुमच्यातला एक पण हरवता कामा नये येशूंच्या नावात. Not one of you will go to hell. तुमच्यातला एक जण नरकात जाणार In the name of Jesus. येशूंच्या नावात. जबाबदारी माझी आहे. No matter how far you have gone, तुम्ही किती लांब गेले असाल, by my prayer I will bring you back माझ्या in Jesus' प्रार्थनेने name. मी तुला परत आणीन येशूंच्या नावात. By the word of God I will bring you back in देवाच्या Jesus' name. शब्दाने मी तुम्हाला परत आणीन येशूंच्या नावात. Every prodigal has to turn back प्रत्येक उद्या मुलगा परत आलाच पाहिजे. because of the Father's love. बापाच्या प्रेमामुळे We are recovery heroes. आम्ही गेलेलं परत आणणारे हिरो आहे. Praise God. I am a recovery hero not for myself, मी गेलेलं परत आणणारा हिरो स्वतःसाठी नाही, for the Lord's people. मी देवाच्या लोकांसाठी आहे. For the Lord's people. मी देवाच्या लोकांसाठी आहे. And for your lives I am a recovery hero. तुझ्या जीवनासाठी मी केलेलं परत आणणारा हिरो You may आहे. not know तुला कळणार नाही बेटा. how important your life is. तुझं जीवन किती महत्वाचं आहे तुला But कळणार. I know as a leader, मी लीडर आहे, मला माहिती आहे तुझं जीवन किती महत्वाचं I आहे. know how important you are. मला माहिती आहे तुझं जीवन मला किती महत्वाचं आहे. Praise God. मी तुम्हा लोकांना हरू देणार नाही. मी Say- तुम्हा लोकांना नरकात नाही जाऊ देणार. Say, I am a recovery पण hero. मी केलेला परत आणणारा हिरो आहे. For my family, I am a recovery माझ्या hero. फॅमिलीसाठी मी केलेला परत आणणारा हिरो आहे. I am a recovery hero for my मी child. माझ्या मुलांसाठी गेलेला परत आणणारा I am हिरो a आहे. recovery hero for my daughter. मी माझ्या मुलीसाठी गेलेला परत आणणारा हिरो I am आहे. a recovery hero for my son. मी माझ्या मुलांसाठी गेलेला परत आणणारा हिरो My आहे. son will come back. माझा मुलगा परत My येईल. daughter will come माझी back. मुलगी परत येईल. My lost things will माझ्या come केलेल्या back. गोष्टी परत येतील. My lost people will come माझे back. केलेले लोक परत येतील.
In the name of Jesus. येशूच्या नावात. Devil, you have no right. सैताना तुझा हक्क You नाही. have no authority. तुला अधिकार नाही. My God speaks to me. माझा देव माझ्याशी My बोलतो. God is waiting for my prayer. माझा देव माझ्या प्रार्थनेची वाट पाहतो. Say, my God is waiting for my मला prayer. माझा देव माझ्या प्रार्थनेची वाट पाहत आहे. When will my son pray? माझा मुलगा कधी प्रार्थना When will करेल? my daughter माझी pray? मुलगी कधी And प्रार्थना I will करेल? recover आणि everything गेलेलं मी सगळं परत आणि for them. त्यांच्यासाठी देवाचा आत्मा या जागी, देवाचा आत्मा आपल्या चर्च मध्ये आलाय. हे मंदिर देवाचं आहे. So trust in God. हा सेवक देवाचा आहे. देवावर विश्वास ठेवा. Act in faith. विश्वासाने काम करा. When you act in faith, जेव्हा तुम्ही विश्वासाने काम करा, even in the darkest moments, अगदी काळ्या कुट्ट क्षणांमध्ये you सुद्धा are not defeated. तुम्ही हरलेले नाहीये. When you act in faith, even in the darkest moments, you are not defeated. अंधाऱ्या क्षणांमध्ये विश्वासाने जेव्हा तुम्ही काम कराल, तुम्ही हरलेले नाहीये. When God is with us, देव जेव्हा आपल्या बाजूने असतो, we are equipped to overcome, आपण मात करायला सज्ज असतो. equipped to recover in triumph. सगळं काही विजयाने परत आणायला तयार असतो. David's story teaches us दाविदाची कहाणी आपल्याला शिकवते that our identity with God आपली देवासोबतची ओळख is greater than our circumstances. मान आहे आपल्या परिस्थितीपेक्षा. What is your identity with God? तुझी देवाशी काय ओळख Say, आहे? I am a child of God. म्हण, मी देवाचा I am संतान the आहे. son of God. मी देवाचा मुलगा I आहे. am the daughter of मी God. देवाची मुलगी And आहे. when I am the son and daughter of आणि God, मी जर देवाचा मुलगा आणि no मुलगी आहे, circumstance is bigger than me. एकही परिस्थिती माझ्यापेक्षा मोठी नाही. When God is not on your side, देव जर तुझ्या बाजूनी नसेल your circumstance is bigger than you. तर तुझी परिस्थिती मग तुला भारी झाली. But when God is with you, पण जर देव तुझ्या बाजूनी असेल every mountain is a molehill. तर प्रत्येक डोंगर मोहरीच्या दाण्या एवढा आहे. Praise God. देवाला No धन्यवाद. matter how low you fall, किती तुम्ही खाली घसरलात, we can rise again आपण परत वर येऊ शकतो. when we trust in His power. जेव्हा आपण देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो, Like David, जसं दावीद, we can also become recovery heroes आपण सुद्धा गेलेलं परत आणणारा हिरो बनू शकतो. for the church, चर्चसाठी, for our own life. आपल्या स्वतःच्या for our own जीवनासाठी, families. आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी. Praise God. देवाला धन्यवाद. Destined to turn our setbacks into comebacks. असे की जे माघार घेण्याची परिस्थिती आली होती पण तरी सुद्धा पुढे येणार आहे. What is the meaning of recovery hero? सगळं गेलेलं परत आणणारा हिरो म्हणजे काय? First point. पहिला मुद्दा, What is the meaning of recovery hero? सगळं गेलेलं परत आणणारा हिरो म्हणजे काय? Recovery hero refers to someone who, despite experiencing setbacks, सगळं गेलेलं परत आणणारा हिरो म्हणजे तो सगळे सेटबॅक जे आहेत तो लक्षात घेत आहे. or failures or hardships, अपयश म्हणा, अवघड प्रसंग जे काय आले ते म्हणा, he still rises above the challenges सगळं लक्षात घेऊन त्या सगळ्या आव्हानांवर मात करून तरी तो पुढे येत आहे. with resilience, with courage. त्याने निश्चय केलाय, त्याने करार केलाय, त्याने धाडस ठेवलंय, त्याने हिंमत केली आहे. They recover from their lowest moments. आणि अगदी त्यांच्या खाली घसरलेल्या क्षणांमधून सुद्धा ते परत यायचं ठरवत आहे. Not only they rebuild their own lives, आणि फक्त स्वतःचं जीवन ते बांधतायत असं नाही, but they inspire and help others to overcome obstacles. तर ते इतर लोकांना सुद्धा मदत करतात की तुम्ही पण तुमच्या अडचणींवर मात करा, पुढे या. They all saw David as their superhero. त्या सर्व लोकांनी दाविदाकडे हा आमचा सुपर हिरो आहे म्हणून पाहिलं. See, everybody pointed their finger and said, we were stoning him, but now we know he is a superhero. प्रत्येकाने बोट केलं आणि प्रत्येक जण मग म्हणाला की आम्ही याला दगड मारणार होतो पण हा आमचा सुपर हिरो आहे. Because कारण they didn't realize their identity. त्यांना कळलंच नाही त्यांची ओळख काय आहे. David realized his identity. दाविदाला कळलं की मी कोण आहे, मी काय आहे. Praise God. देवाला The धन्यवाद. day you know who you are in Christ, ज्या दिवशी तुला कळेल की ख्रिस्तामध्ये तू कोण आहेस, you shall be a recovery hero त्या दिवशी तू गेलेलं परत आणणारा हिरो होशील. for your family, for the church, for the nation. तुझ्या फॅमिलीसाठी, चर्चसाठी, देशासाठी. Praise God. देवाला धन्यवाद. A recovery hero demonstrates strength. गेलेला परत आणणारा हिरो म्हणजे शक्ती दाखवतो. A recovery hero demonstrates faith. गेलेलं परत आणणारा हिरो विश्वास दाखवतो. A recovery hero demonstrates determination. गेलेलं परत आणणारा हिरो निश्चय दाखवतो. He shows दाखवतो that no matter how tough the situation की is, परिस्थिती किती जरी अवघड असली it is possible to come back. तरी शक्य आहे आपण परत यायचं. It is possible to bounce back. शक्य आहे आपण परत यायचंय. It is possible to achieve the victory. आपण परत उभं राहायचंय. विजय आपला होणार आहे. From the mouth of the lion, he can snatch a lamb. सिंहाच्या जबड्यातनं
तो मेंढरू बाहेर काढू शकतो. By the strength of his God. त्याच्या देवाच्या शक्तीने सिंहाच्या जबड्यातनं तो मेंढरू बाहेर By काढतो. the name of the Lord he can pull down Goliath. प्रभूच्या नावाने तो गोलातला खाली पाडू शकतो. In the midst of laughter he can bring down the Jericho wall. हास्यामध्ये तो यरीहोची भिंत पाडू शकतो. Praise देवाला God. धन्यवाद. Amen. Amen. In a biblical sense, बायबलला धरून a recovery hero relies on God's strength to overcome all kinds of adversity. गेलेलं परत आणणारा हिरो म्हणजे देवाच्या शक्तीवर अवलंबून राहणारा माणूस आहे. सगळ्या विरोधामध्ये, सगळ्या त्रासामध्ये, सगळ्या संकटांमध्ये They are examples of faith, विश्वासाचं उदाहरण असतात ती माणसं. examples of perseverance, चिकाटीची उदाहरणं असतात ती माणसं. examples of endurance. चिकाटी, निश्चय या सगळ्याची उदाहरणं असतात ती माणसं. That in the midst of troubles, की किती जरी त्रास झाले they still think on God. तरी त्यांचा विचार देवावरच असतो. In the midst of sorrow, किती जरी त्यांना दुःख झालं they still encourage themselves in the Lord. तरी ते देवामध्ये स्वतःला प्रोत्साहित करतात आणि म्हणतात हार नाही मानायची, आपण पुढे जायचं. They are trusting in God, ते देवावर विश्वास that ठेवतात. my God will restore what I have lost. माझा देव मला सगळं माझं गेलेलं परत करेल. God has given to me. देवाने मला How दिलेलं can the devil rob it? सैतान ते कसं चोरू In शकतो? the name of Jesus. येशूच्या नावात. Whatever Job lost, he got it 100-fold. योबाचं जे काही गेलं ते 100 पट त्याला परत मिळालं. Whatever Israel lost in Egypt, they got 100-fold. इस्रायलचं सुद्धा मिस्र देशात जे काही गेलं ते 100 पट त्याला परत मिळालं. Why? का? Because they were all recovery heroes. कारण ते सगळे गेलेलं परत आणणारा हिरो होते. Praise God. देवाला Say, धन्यवाद. I will not allow the devil to rob 1 rupee from me. म्हणा मी सैतानाला परवानगी देणार नाही माझ्याकडनं 1 रुपया चोरायची सुद्धा. I will not allow the devil to rob 1 rupee from me. मी सैतानाला माझा 1 रुपया सुद्धा चोरू देणार नाही. Devil, if you rob 1 rupee from me, सैताना माझ्याकडून जर तू 1 रुपया चोरला, by God's strength, I will recover 1 lakh from you. देवाच्या ताकदीनं मी तुझ्याकडनं 1 लाख वसूल करेन. In the name of Jesus. येशूच्या नावात. तू माझा 1 रुपया न्यायला बघतो, मी तुझ्याकडनं 1 लाख वसूल करेन. So the devil will not touch your 1 rupee. मग सैतान तुमच्या 1 रुपयाला हात लावायला येणार नाही. Praise God. सैतान म्हणेल हे नादी लागण्यासारखे लोकच नाहीये. The story of David becomes a source of encouragement for us today. दाविदाची कथा आज आपल्या सगळ्यांसाठी एक प्रोत्साहनाचा स्रोत आहे. What makes one a recovery hero? एखादा Second point. मनुष्य कसं काय बरं गेलेलं सगळं परत आणणारा हिरो, तो दुसरा मुद्दा. What makes one a recovery hero? एखादा माणूस गेलेलं सगळं परत आणणारा हिरो कसा होतो? I told you, मी सांगितलं. a recovery hero is one that rises from failures and setbacks and determination. गेलेलं परत आणणारा हिरो With असा faith and असतो determination. की जो विश्वासाने निश्चयाने ठरवतो की मी करणारच आहे, मला करायचंच आहे, आता मेलो तो मेलो, कफन बांध के निकले, करके आएंगे नहीं तो मरेंगे. Recovery hero should have faith. त्या गेलेलं परत आणणाऱ्या हिरो मध्ये विश्वास A पाहिजे. recovery hero has to have courage. त्याच्यामध्ये धाडस पाहिजे. A recovery hero should have determination. त्याच्यामध्ये निश्चय पाहिजे की करके आएंगे नाही तो मरेंगे. A recovery hero should be ready to take risk. परत आणणारा जो हिरो आहे तो धोका पत्करणारा पाहिजे. A recovery hero should take guidance from God. परत आणणारा जो हिरो आहे तर त्याने देवाचं मार्गदर्शन घेतलं A पाहिजे. few things I will tell you what makes you a recovery hero. काही थोड्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला की काय तुम्हाला गेलेलं सगळं परत आणणारा हिरो बनवतं. First, 1, resilience in adversity. विरोधामध्ये तुमचा निश्चय. A recovery hero does not stay down with life गेलेलं परत आणणारा जो हिरो आहे तो असं आयुष्याला डोक्याला हात मारून खाली नाही बसत, and crying over it. रडत नाही बसत की हे काय झालं, हे काय झालं. No, नाही. it depends on the inner strength he has. आतून किती शक्ती त्याच्यात आहे त्यावर अवलंबून आहे. At the moment it depends on the inner strength of God. आणि ज्या क्षणाला तो आतल्या शक्तीवर अवलंबून राहतो, He rises in the midst of तो ashes, सगळ्या राखेच्या ढिगामध्ये उभा राहतो, knowing that his God is with him. हे जाणून की माझा देव माझ्या बरोबर आहे. That no matter how hard the situation, किती जरी परिस्थिती अवघड झाली I will not give up. तरी सुद्धा मी हार मानणार नाही. That is resilience. त्याला म्हणतात निश्चय, करारी दृढ निश्चय. And resilience stems from a belief आणि तो विश्वासातनं बाहेर येतो. in the living God. जिवंत देवाच्या विश्वासातनं असे निश्चय बाहेर येतात. And he believes त्याने विश्वास ठेवला that setbacks are only temporary. की ही माघार फक्त तात्पुरती That आहे. better days are ahead of चांगले me दिवस माझ्या पुढे येत आहेत because my God is with me. कारण माझा देव माझ्या सोबत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Proverbs 24 verse 16 says, नीतिसूत्र 24:16 मध्ये लिहिलंय, the righteous may fall 7 times but they rise again. नीतिसूत्र 24:16 म्हणतं नीतिमान माणूस 7 वेळा पडेल पण तो परत उभा राहतो. Praise God. देवाला धन्यवाद. Second point, दुसरा मुद्दा,
What makes one a recovery hero? कशामुळे एखादा माणूस गेलेलं परत आणणारा हिरो बनतो? He has faith in God's power. त्याचा देवाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. See, faith plays a major role in becoming a recovery hero. विश्वास गेलेलं परत आणणारा जो हिरो आहे त्याच्या जीवनामध्ये फार मोठी भूमिका बजावतो. Trusting God's promises देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणे and seeking God's guidance देवाचं मार्गदर्शन शोधणे are essential for turning your setbacks into comeback. फार महत्वाचं असतं तुमचा सेटबॅक परत येण्यात बदलायला. A recovery hero recognizes that their strength comes only from the Lord. गेलेलं परत आणणारा हिरो जो आहे त्याला माहित असतं माझी शक्ती फक्त देवात आहे, देवाशिवाय मी कंगाल आहे. Like Paul said जसं पॉल म्हणाला in Philippians 4:13, फिलिप्पी 4 अध्याय 13 वचन, I can do all things through Christ that strengthens me. ख्रिस्त येशू जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. Third point, तिसरा मुद्दा, he has to have willingness to seek help. त्याच्यामध्ये इच्छुकपणा पाहिजे मदत शोधायला. Recovery hero knows when to cry out for help. गेलेलं परत आणणाऱ्या हिरोला माहित असतं की रडून मदत कधी मागायची They admit their need आणि ते कबूल करतात की मला गरज आहे. and they want to have God intervene in their trouble. ते कबूल करतात मला गरज आहे, त्यांना त्यांच्या त्रासांमध्ये देवाची मदत हवी असते And they don't hesitate to ask for counsel. आणि ते डगमगत नाहीत सल्ला घ्यायला. They will go to 10 people to take counsel. ते 10 लोकांकडे सल्ला घ्यायला जातील. But godly people, पण भक्तिमान लोक, दैवी लोक, and they will never say, I will try myself. आणि कधी असं म्हणणार नाही की मी स्वतः प्रयत्न करतो. Like when Peter was drowning in the sea, जसं पेत्र समुद्रात बुडत असताना immediately he cried out, लगेच त्याने ओरडा केला, Lord save me. आणि मला वाचव प्रभू असं म्हणाला. When he was sinking, he cried out. तो बुडत असताना त्याने देवाकडे धावा केला. He didn't say, let me try and swim. असं नाही म्हणाला की प्रयत्न करतो, पोहता आलं तर बघतो, नाही तर मग शेवटी बघू देवाकडे जायचं. Say, he didn't say what my disciples, my तो असं friends नाही will म्हणाला say. माझे मित्र काय म्हणतील, त्यांच्यासमोर माझा इन्सल्ट होईल. No, नाही. he reached out for help. पहिलं त्याने मदत मागितली देवाला. Instead of trying to manage everything on his own. बाकीचे सगळे प्रयत्न करायच्या ऐवजी त्याने पहिलं देवाला मदत मागितली की देवबाप्पा तू मला वाचव. In everything, प्रत्येक गोष्ट I turn to मी God. देवाकडे In वळतो. everything, turn to God in प्रत्येक prayer. गोष्टीमध्ये प्रार्थनेत देवाकडे वळा. Praise God. देवाला धन्यवाद. Fourth point, चौथा मुद्दा, a repentant and humble heart. पश्चातापी आणि नम्र हृदय पाहिजे. Many of the recovery heroes, अनेक जे गेलेलं परत आणणारे हिरो आहेत they experience setbacks. त्यांना आपल्या जीवनामध्ये अशा सेटबॅकचा अनुभव येतो. And sometimes it is personal mistakes or failures. आणि कधी कधी काही व्यक्तिगत चुका असतात, अपयश असतात, And sometimes because of somebody else's आणि mistakes. कधी कधी दुसऱ्यांच्या चुकांमुळे होतं प्रत्येक शेवटी माणूस आहे, होऊ शकतं. And even if they make mistakes, आणि जरी त्यांनी चुका केल्या असतील they have the ability to repent and seek for forgiveness. तरी सुद्धा त्यांच्यामध्ये ती क्षमता असते की पश्चाताप करून ते परत येतात. And that allows them to grow and move forward. पश्चाताप करून क्षमा घेतात आणि त्यातून त्यांना परवानगी मिळते पुढे जायची. The moment you repent, you can move त्या forward. क्षणाला तुम्ही पश्चाताप कराल, तुम्ही पुढे जाऊ शकाल. The moment the prodigal son repented, he moved forward ज्या in life. क्षणाला उद्या मुलाने पश्चाताप केला तो पुढे गेला. The moment he repented, he got a gold ring. ज्या क्षणाला त्याने पश्चाताप केला त्याला सोन्याची मुद्रा मिळाली. The moment he repented, he got a sandal on his ज्या feet. क्षणाला त्याने पश्चाताप केला त्याला त्याच्या वाहना मिळाल्या. The moment he repented, he got a royal robe. ज्या क्षणाला त्याने पश्चाताप केला त्याला शाही जगा मिळाला. God values your repentance. देव तुझ्या पश्चातापाचा मान आणि किंमत करतो. Praise देवाला God. धन्यवाद. David is an example दावीद आपल्यासाठी एक उदाहरण आहे. of someone who repented deeply. असा कोणीतरी की ज्याने खूप खोल आणि गहन असा पश्चाताप केला. The moment he sinned, he repented. ज्या क्षणाला त्याच्याकडनं पाप झालं त्याने पश्चाताप And केला. that's how he rose again अशा रीतीनं तो परत वर आला. to fulfill God's purpose for his देवाचा life. संकल्प त्याच्या जीवनातला पूर्ण व्हायला. That's how he wrote Psalm 51. अशा रीतीनं त्याने स्तोत्र संहिता 51 लिहिलं And beautifully he writes it in verse 10. आणि 10व्या वचनामध्ये स्तोत्र 51 सुंदर रीतीनं तो लिहितो. Praise God. देवाला धन्यवाद. Fifth point. पाचवा मुद्दा, You need to have courage to take action. धाडस असावं लागतं माणसाने कृत्य करायला. A recovery hero has courage to take action. गेलेलं परत आणणारा जो माणूस आहे त्याच्यात धाडस असतं कृती करायचं. Faith without action is incomplete. कारण कृतीशिवायचा विश्वास अधुरा आहे. Recovery heroes take bold steps जे गेलेलं परत आणणारे हिरो असतात ते धाडसाची पावलं उचलतात. because they want to rebuild their lives. कारण त्यांना त्यांचं जीवन परत बांधायचं आहे. And they trust God ते देवावर विश्वास ठेवतात that God will bless their efforts. की देव त्यांच्या परिश्रमांना आशीर्वाद देईल. God will bless your efforts. देव तुमच्या परिश्रमांवर आशीर्वाद टाकेल. Your labor in the Lord will not go in vain. प्रभूतली तुमची मेहनत वाया जाणार नाही. Faith without labor, कारण की मेहनतीशिवायचा विश्वास there is no result. त्याला परिणाम येत नाही. Amen. आमेन.
David didn't just pray दाविदाने फक्त प्रार्थना नाही केली and say, आणि नाही म्हणाला let us all sit down and wait for our families to return back. की आपण सगळ्यांनी इथंच आता वाट बघूया आपली फॅमिली परत यायची, आपण कशाला तिथे धोक्यात जीव घालायचा, कसं तरी ते येणारच परत, येतील परत देव सगळे. आणणार त्यांना. आणेल No. देव त्यांना. नाही. Faith is always in action. विश्वास नेहमी कृती करतो. Amen. आपण जाऊ, आपण त्यांना आणू, मी चाललोय, मी त्यांना परत घेऊन येणार. He pursued the enemy त्याने शत्रूचा पाठलाग केला and that's how God gave him all back. अशा रीतीनं त्याला देवाने गेलेलं सगळं परत केलं. Sixth point, सहावा मुद्दा, a forgiving spirit. एक क्षमा करणारा आत्मा. A recovery hero lets go of bitterness and grudges. गेलेलं परत आणणारा हिरो जो आहे तो मनातनं कडूपणा काढून टाकतो. He knows that unforgiveness keeps them chained to the past. त्याला माहित असतं जर क्षमा केली नाही तर मी भूतकाळात बांधलेला राहीन. They embrace forgiveness. आणि ते क्षमेला मिठी मारतात. Praise देवाला God. धन्यवाद. Many times अनेक वेळा we love to forgive, but very few people repent. आपल्याला क्षमा करायला आवडतं पण फार कमी माणसं पश्चाताप करतात. Parents love to forgive, आई वडिलांना पण क्षमा करायला आवडतं but पण many times अनेक वेळा our children don't ask for forgiveness. आपल्या मुलांना पश्चाताप I mean, they are not repentant. आपल्या मुलांना पश्चाताप होत Amen. नाही. आई बाप क्षमा करायला तयार आहे पण मुलांचं हृदयच पश्चातापी नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. They have a forgiving spirit. क्षमा करणारा आत्मा त्यांच्यामध्ये आहे They embrace forgiveness आणि ते क्षमेला मिठी मारतात because they know कारण त्यांना माहिती आहे only in forgiveness they can move फक्त forward. क्षमेतच ते पुढे जाऊ शकतात. Even only in forgiveness there will be a healing. त्यांना माहित असतं क्षमेमध्येच आरोग्य असणार आहे. Praise God. क्षमेमध्येच घरची शांती असणार आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Colossians 3:13 says, कलसे 3:13 मध्ये लिहिलेलं आहे forgive as the Lord forgave you. देवाने तुला क्षमा केली तशी तू पण क्षमा कर. कलसे 1:13 3:13. 3:13 Forgive as the Lord has forgiven you. जसं देवाने तुला क्षमा केली आहे तसं तूही क्षमा कर. Seventh point, सातवा मुद्दा, focus on blessing others. इतरांना आशीर्वाद देण्यावर भर ठेव. That is a recovery hero. त्याला म्हणतात गेलेलं परत आणणारा हिरो. Amen. Amen. A recovery hero doesn't just rebuild his own life. गेलेलं परत आणणारा हिरो फक्त स्वतःचं जीवन बांधत नाही. He uses his experience to help others. तो त्याचे अनुभव वापरतो इतरांना मदत करायला. I mean, God blesses him, he blesses others. आणि जेव्हा देव त्याला आशीर्वाद देतो तेव्हा तो दुसऱ्यांना आशीर्वाद A देतो. recovery hero shares his story. आणि गेलेलं परत आणणारा हिरो आपली जीवन कथा सांगतो. He encourages others. तो इतरांना प्रोत्साहन देतो की When they सगळ्यात मी struggle, गेलोय. जेव्हा ते संघर्षातनं जात He असतात tells them what they should do. बाकीच्या माणसांना तेव्हा तो जाऊन सांगतो की मी यातनं गेलोय, मी सांगतो तुम्हाला काय करायचं. And he extends generosity. आणि उदार मनाने सढळ हाताने तो देतो. A recovery hero, गेलेलं परत आणणारा even in हिरो. his sorrow and griefs, does mercy works. त्याच्या दुःखामध्ये त्याच्या त्रासामध्ये सुद्धा दयेची कामं करत जातो. Because he knows कारण त्याला माहित those असतं, mercy works will come back to ती him. दयेची कामं माझ्याकडे परत येतील. Praise God. देवाला धन्यवाद. Eighth point, आठवा मुद्दा, determination and discipline. निश्चय आणि शिस्त. Recovery heroes don't give up easily. गेलेलं परत आणणारा हिरो सहजासहजी हार मानत नाही. They are disciplined, they are consistent. ते शिस्तबद्ध असतात, त्यांच्यात सातत्य असतं, In their efforts, they are determined. त्यांच्या परिश्रमांमध्ये ते निश्चयी असतात. Whether it is in prayer, whether it is in work, or whether it is seeking for healing or blessing. मग प्रार्थना असो, काम असो, आरोग्य असो, आशीर्वाद असो, काही असो, They understand त्यांना माहित असतं. that recovery is often a ते process. समजून घेतात गेलेलं परत आणण्यामागे एक प्रक्रिया आहे. And sometimes it's not an instant miracle. आणि कधी कधी असं लगेच तात्कालिक चमत्कार होत नाही, It's a process. तर ती प्रक्रिया असते. God takes you through that process. त्यातनं जावं लागतं. देव तुम्हाला त्या प्रक्रियेतनं नेतो. There is pain, there And is suffering, there त्यामध्ये is trial. त्याच्यामध्ये वेदना असतात, त्याच्यामध्ये समस्या असतात, त्याच्यामध्ये दुखतं. And if you can carry along, आणि जर तुम्हाला एकट्याला ते घेता आलं you are a recovery hero. तर तुम्ही गेलेलं परत आणणारा हिरो आहात. Recovery hero means one day you will recover गेलेलं परत all that आणणारा you have lost. गेलेलं परत आणणारा हिरो म्हणजे एके दिवशी तू सगळं गेलेलं परत आणणार आहे. That's what Galatians 6:9 says. गलती 6:9 मध्ये लिहिलंय, Let us not grow weary in doing good, चांगलं करण्यात आपण थकू नये, for at the proper time we will reap a कारण harvest योग्य वेळेला आपल्याला हंगाम कापता येणार आहे. if we do not give जर up. आपण हार मानली नाही तर. See, you should not give up. तुम्ही हार नाही मानायची. Ninth point, a positive vision of the future. नवा मुद्दा, भविष्यासाठी सकारात्मक दृष्टांत. A recovery hero holds on to hope.
गेलेलं परत आणणारा हिरो आशेला धरून राहतो. Even in the darkest times, अगदी काळ्या कुट्ट समयात सुद्धा that my God will bring beauty out of this ash. की माझा देव या सगळ्या राखेतनं काहीतरी सुंदर बाहेर They काढेल. have a vision of the future. कारण भविष्याचं त्यांच्याकडे दृष्टांत असतात And that fuels their actions and keeps them moving आणि forward. त्यातून त्यांच्या कृत्यांना बळ मिळतं आणि ते पुढे जात राहतात. They know त्यांना माहित what असतं. Jeremiah 29:11 says. इर्म्या 29:11 काय लिहिलंय? They cling to Jeremiah इर्म्या 29:11 29:11 ते लपटून राहतात. because they know what their God had कारण said. त्यांना माहित आहे त्यांचा देव काय बोललाय. And God had said, देव बोललाय for I know the plans that I have for you. माझ्या योजना तुझ्यासाठी काय आहेत मला माहित आहे. Plans to give you a hope and future. माझी योजना तुला आशा आणि भविष्य And द्यायची so they आहे. cling to these तर promises. या सगळ्या अभिवचनांना ते धरून And they राहतात move forward. आणि ते पुढे जातात. I'm telling you, मी सांगतो ना, today itself put Jeremiah 29:11 in your house. आजच तुम्ही इर्म्या 29:11 आपल्या घरामध्ये लावा. Put it in your लावा. house. आपल्या घरात इर्म्या 29:11 लावा. That even when you don't have food, look at that Jeremiah जरी खायला 29:11. अन्न नसेल तरी त्या इर्म्या 29:11 कडे बघायचं. One day you will have bread on the एके table. दिवशी तुमच्या घरात खायला अन्न असेल. Even when you don't have a job, जरी तुम्हाला नोकरी नसली, read Jeremiah इर्म्या 29:11. 29:11 वाचायचं. Immediately somebody will come and give you a लगेच job. कोणीतरी येऊन तुम्हाला नोकरी देईल. That is the power in the promise of God. देवाच्या अभिवचनांमधलं ते सामर्थ्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. 10th point. 10वा मुद्दा, Gratitude for God's grace. देवाच्या कृपेसाठी ऋण बाळगणं. Finally, शेवटी recovery hero recognizes his victory that it is not his own. गेलेलं परत आणणाऱ्या हिरोला माहित असतं की विजय माझा स्वतःचा आणि एकट्याचा नाही. It is by God's grace I got विजय this मला victory. देवाच्या कृपेनं मिळालेला He आहे. glorifies God in his तो comeback. देवाला गौरव देतो त्याच्या सगळ्या परत येण्यामध्ये And he continues to live with gratitude and purpose. आणि तो ऋण बाळगून त्या संकल्पांमध्ये राहत राहतो. All his life he says, thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. आयुष्यभर तो धन्यवाद येशू म्हणत राहतो. Every day he says, thank you Jesus. रोज तो धन्यवाद येशू म्हणत राहतो. In everything give thanks. प्रत्येक गोष्टीत प्रभूचे आभार मानत राहतो. For this is the will of God, कारण ही देवाची इच्छा आहे, not your will. ही तुझी इच्छा नाहीये. Why you will want to give thanks for the suffering? तुला कशाला त्रासांसाठी देवाचे आभार मानायला आवडतील. But God says, this is my will. पण देव म्हणतो ही माझी इच्छा आहे. Give thanks in your suffering. तुझ्या त्रासांमध्ये माझे आभार मान. Something beautiful will turn out in your काहीतरी life. सुंदर तुझ्या जीवनात घडेल. A recovery hero is not someone who never fails. गेलेलं परत आणणारा हिरो म्हणजे कधीच अपयशी होत नाही, कधीच चुकत नाही असं नाही. A recovery hero is not one who never falls, आणि गेलेलं परत आणणारा हिरो कधी पडत नाही असं but नाही. someone who falls and rises जो up पडतो पण परत उठतो, and becomes stronger जो पडतो पण परत उठतो, अजून बलवान होतो, तो and recovery becomes करणार. wiser. आणि अजून शून्य होतो, शहाणा होतो. Jesus said, येशू म्हणाले, after you have fallen, Peter, पेत्रा तू पडल्यानंतर strengthen your brethren, तू तुझ्या भावंडांना, तुझ्या बंधुजनांना शक्ती दे, because then I can trust you. पण त्यानंतर माझा तुझ्यावर विश्वास बसेल. Then you can help others who are falling. आणि त्यानंतर तुला इतरांना मदत करता येईल जे पडतायत. Praise God. देवाला धन्यवाद. With God's help, देवाच्या मदतीनं anyone can become a recovery hero. कोणीही गेलेला परत आणणारा हिरो बनू शकतो. Praise God. देवाच्या मदतीनं. देवाला get धन्यवाद. people. करताय का मी काय म्हणतोय? आमेन. Amen. आमेन. Let us all thank the Lord. मग देवाचे आभार मानूया आपण सर्वजण मिळून. चला. Thank you, Jesus. The most boldest people are those who have God on their side. सगळ्यात जास्त धाडसी माणसं कोण असतात? ज्यांच्या बाजूने देव आहे. Those who trust in God. ज्यांचा देवावर विश्वास आहे. Are you trusting in God? तुमचा देवावर विश्वास आहे का? Then you are the strongest recovery hero. मग तुम्ही सगळ्यात बलवान असे रिकव्हरी करणारे हिरो आहात. Say, I am a recovery hero. म्हणा मी रिकव्हरी करणारा हिरो आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावामध्ये I will recover everything that I have lost. मी गेलेलं सगळं परत आणणार आहे जे माझं हरवलं. My peace will come back. माझी शांती परत येणार My आहे. joy will come back. माझा आनंद परत येणार My आहे. substance will come back. माझं गेलेलं सगळं परत येणार My आहे. family will come back. माझी फॅमिली परत येणार My आहे. healing will come back. माझं आरोग्य परत येणार आहे. God will restore fourfold in my देव life. 4 पटीनं माझ्या जीवनामध्ये परत करणार आहे. Tell your neighbor, आपल्या शेजाऱ्याला सांगा, I seem weak for you. तुला असं वाटतं मी अशक्त आहे, Wait for some time. अजून थोड्या वेळ वाट पहा. Wait for 2 or 3 Sundays. अजून 2-3 रविवार जाऊ देत. You will see me different. तू बघशील की मी वेगळी आहे. Because I am a recovery hero. कारण की मी गेलेलं परत आणणारा हिरो आहे. Praise God. देवाला धन्यवाद.
Tell your neighbor, आपल्या शेजाऱ्याला सांगा you are seeing me coming in cycle. की आज तुम्हाला सायकलवर येताना पाहतोय. Wait. थांब, Give me 1 month. मला 1 महिना दे. I'm coming with a motorbike. मी मोटर बाईकवर Because येणार I am a recovery hero. पण मी गेलेलं परत आणणारा हिरो आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. That is the recovery hero. त्याला म्हणतात गेलेलं परत आणणारा हिरो. Don't sit and say, I don't know what pastor is saying. It will happen. बसून असं God म्हणू knows. नका, काय माहिती ते पास्टर काय बोलत राहतात. It will happen. होणार आहे, असं I am होणार like your आहे. David today. मी आज तुमच्या दाविदासारखा आहे. I am like your David today. आज मी तुमच्या दाविदासारखा आहे. I am a recovery hero. मी गेलेलं परत आणणारा हिरो आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Everything will come back in Jesus' सगळं name. परत येईल येशूंच्या नावात. Stand as the leader. तुम्ही लीडर म्हणून उभे राहा. Stand as a recovery hero. गेलेलं परत आणणारा हिरो म्हणून उभे राहा. In your home, God has made you a recovery hero. तुझ्या घरामध्ये देवाने तुला सगळं गेलेलं परत आणणारा हिरो केलाय. But pastor, I am the youngest in the नाही house. पास्टर, मी घरचा धाकटा आहे. But in God's eyes, पण देवाच्या नजरेमध्ये you are not Reuben, you are Joseph. तू रोबेन नाहीये, तू योसेफ आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. In your home of 8 brothers, तुझ्या 8 भावंडांच्या घरात you are not Eliab, you are तू David. एलियाम नाही, तू दावीद आहेस. David is the recovery hero. दावीद गेलेलं सगळं परत आणणारा हिरो आहे. Not Eliab. एलियाम नाहीये. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? You have to establish your home. तुम्ही तुमचं घर स्थिर स्थावर You करायचं. have to establish your family. तुम्ही तुमचा परिवार स्थिर स्थावर करायचा आहे. You have to establish this church. तुम्ही हे चर्च स्थिर स्थावर करायचं. Others may try stoning. बाकीचे दगड मारायचा प्रयत्न A करतात. recovery hero never picks up a पण stone. गेलेलं परत आणणारा हिरो कधीही दगड घेत He नाही. never retaliates with तो stone. कधी प्रतिक्रिया दगड हातात घेऊन देत नाही. Because कारण he knows his identity. त्याला त्याची ओळख माहित आहे. He knows who he is in त्याला माहिती आहे God. देवात तो कोण आहे. Praise God. देवाला धन्यवाद. In your hand तुझ्या हातात is the power तुझ्या हातात सामर्थ्य आहे. to increase the church. चर्च वाढवायचं सामर्थ्य तुझ्या Because you हातात are आहे. a recovery hero. कारण की तू गेलेलं परत आणणारा हिरो आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Let us worship God. मग आपण प्रभूची आराधना करूया. हालेलुया हालेलुया. क्यों ना दाऊद का ये गीत गाए और परमेश्वर की स्तुति करें, आराधना करें, and let us recover everything that Satan has stolen. हालेलुया. मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा. क्योंकि दाऊद ने कहा, मैं तो प्रभु के घर को चला, हालेलुया. मैं तो प्रभु के घर को Yes. चला, मैं तो प्रभु के घर को 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 चला. मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा. जब किसी ने ये मुझसे कहा, चलो यीशु के घर को चले. जब किसी ने ये मुझसे कहा, चलो यीशु के घर को चले. मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा. झूम झूम कर नाचते हुए आनंद से, झूम झूम कर नाचते हुए आनंद से. मैं तो यीशु से घर को चला, मैं तो यीशु से मिलने चला, मैं तो यीशु से मिलने चला, मैं तो यीशु से मिलने चला. जब किसी ने ये मुझसे कहा, चलो यीशु के घर को चले. जब किसी ने ये मुझसे कहा, आओ यीशु के घर को. मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा. दाऊद ने कहा, बाहर के 1000 वर्ष से उत्तम, बाहर के 1000 वर्ष से उत्तम, तेरे संगति में है एक दिन, तेरे संगति में है एक दिन, तेरे संगति में है एक दिन, तेरे संगति में है एक
दिन, बाहर के हजार वर्ष से उत्तम, बाहर के हजार वर्ष से उत्तम, तेरे संगति में है एक दिन, तेरे संगति में है एक दिन, तेरे संगति में है एक दिन, तेरे संगति में है एक दिन। जब किसी ने ये मुझसे कहा चलो यीशु के घर को चले, जब किसी ने ये मुझसे कहा चलो यीशु के घर को चले, जब किसी ने ये मुझसे कहा चलो यीशु के घर को चले, जब किसी ने ये मुझसे कहा चलो यीशु के घर को चले। Thank you, Jesus. Thank you, Lord God. धन्यवाद प्रभू येशू. The Lord is here. प्रभू या जागेमध्ये आहे. My Jesus is here. माझे येशू इथे आहेत. The presence of my Jesus is here. माझ्या येशूंचा सहवास आज सकाळी इथे आहे. Rejoice greatly. मोठा आनंद करा. God is expecting you to be a recovery hero. देव अपेक्षा करत आहे तुम्ही गेलेलं परत आणणारा हिरो बनावं. Just raise your hand like this. केवळ आपला हात असा वर कराल. Father, ते बाप्पा, all those who have raised their hand, ज्या सर्वांनी आपला हात वर केलाय make them a recovery hero. त्यांना गेलेलं परत आणणारा हिरो कर. In their own homes, त्यांच्या स्वतःच्या घरात, in their surroundings, त्यांच्या परिसरात, in the workplace, त्यांच्या ऑफिस मध्ये, in the church, चर्च मध्ये make them recovery hero. त्यांना गेलेलं परत आणणारा हिरो कर. In the name of Jesus, येशूंच्या नावात touch their lives this morning. त्यांच्या जीवनांना आज सकाळी स्पर्श Give कर. them the anointing of a recovery त्यांना hero. गेलेलं परत आणणाऱ्या हिरोचा In अभिषेक दे. Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. Yes, you will recover everything. होय, that तुम्ही you गेलेलं सगळं परत आणाल. lost. Your latter glory shall be greater. तुमचा than the पश्चातचा गौरव अगोदरपेक्षा मोठा असेल. what the devil planned to ruin सैतानाने जे तुझ्या नाशासाठी योजलंय, because of your faith, तुझ्या विश्वासामुळे it will turn out beautiful. ते सुंदर होईल. You will gain what you have lost. जे तुझं नुकसान झालंय ते तुला परत मिळेल. The devil cannot enjoy what has been allotted to you. तुला जे दिलं गेलेलं आहे त्याचा आनंद सैतान नाही घेऊ शकत. It has to come back to you. ते तुझ्याकडेच परत आलं I पाहिजे. pray, Lord, मी प्रार्थना करतो प्रभू, everything that my people have lost, जे सर्व माझ्या लोकांचं गेलेलं आहे, whether it is substance, whether it is health or anything else, गोष्टी असो, आरोग्य असो, काही असो, let it be recovered in the name of ते Jesus. सर्व येशूंच्या नावात परत येऊ In the दे. coming days, येत्या दिवसात show it to them त्यांना दाखव that they indeed have been recovery heroes. की खरोखर ते परत आणणारे हिरो झाले. In Jesus' name. येशूंच्या नावात Your health will recover in Jesus' name. तुमची तब्येत परत येईल येशूंच्या Your नावात. substance will recover in Jesus' तुमच्या name. गोष्टी परत येतील येशूंच्या नावात. Your families will recover in Jesus' तुझी name. फॅमिली परत येईल येशूंच्या नावात. Broken homes तुटलेली घरं will recover in Jesus' परत name. येतील येशूंच्या नावात. The devil will never have the final say. सैतानाला शेवटचं बोलता येणार नाही. The recovery heroes will have the final say. परत आणणारा हिरो शेवटचं बोलेल. What the devil meant for worse, सैतानाने जे वाईटासाठी योजलं it turned out for good for David. ते दाविदासाठी चांगल्याकडे गेलं. Because he rose कारण तो उठला in the midst of ashes त्या सगळ्या राखेमध्ये and became a recovery hero. आणि गेलेलं परत आणणारा हिरो झाला. I claim all these blessings for my हे people सगळे आशीर्वाद माझ्या लोकांसाठी मी मागतो and I receive it in Jesus' आणि name. येशूंच्या नावात मी ते स्वीकारतो. Amen and amen. आमेन, आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Very soon you will recover everything. फार लवकर तुमचं गेलेलं सगळं परत येईल. Just trust in God केवळ देवावर विश्वास ठेवा, and things will change. गोष्टी बदलतील. Amen. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा.